प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 नोव्हेंबर 2025 सोमवार। सोन्यासारखे शुद्ध सोने, मी तुला आठवतो, तुझ्या तरुणीयातील कृपा, तुझ्या साखरपुड्याच्या या प्रेमाची आठवण ठेवतो, जेव्हा तू माझ्या मागे वाळवंटात पेरले न गेलेल्या भूमीत चाललीस। यिर्मया 2 अध्याय 2 वचन। अनेक विश्वासू लोक दुःखाने म्हणतात, जेव्हा मी प्रभूकडे अधिक जवळ येण्याची इच्छा करतो, जेव्हा माझ्या परीक्षा आणि संघर्ष वाढतात, लढाया इतक्या कठीण होतात की मी ओरडतो, पुरे झाले प्रभू। असा भावना मानवी आणि नैसर्गिक आहेत। हे खरे आहे की परीक्षा आणि शिस्त केवळ नवशिक्या विश्वासानूच नाही, तर प्रगल्भ ख्रिस्ताभक्तांनाही नाहीत। तरीही हे सत्य आपण कधीही विसरू नये, या परीक्षा आणि ताडणा आपल्याला खिन्न करण्यासाठी नसतात, तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी असतात, आपल्याला शुद्ध सोन्यासारखे बनविण्यासाठी। परीक्षेच्या काळात आपण प्रभूला अजून घट्ट धरून ठेवले पाहिजे, त्यांच्या कृपेवर विसंबून राहून आपले मन अधिक प्रेमाने त्यांच्याकडे वळवले पाहिजे। धर्मी अय्यूबवर कठीण संकटाचे प्रचंड लाटा पोचलेला, पण त्या काळोख्या क्षणातही त्याने विश्वासाने घोषित केले, बघा मी पुढे जातो, पण तो नाही, मागे जातो, तरी मी त्याला ओळखू शकत नाही। तो डाव्या बाजूस काम करतो, पण मी त्याला पाहू शकत नाही। जो उजवीकडे वळतो, पण मी त्याला पाहू शकत नाही, पण तो माझ्या चालण्याची मार्ग जाणतो। जेव्हा तो मला तपासून पाहील, तेव्हा मी सोन्यासारखे शुद्ध होऊन बाहेर येईन। अय्यूब 23 अध्याय 8 ते 10 वचन। अय्यूबचा विश्वास आणि देवावरील आत्मविश्वास त्याला सर्व परीक्षांमधून टिकवून ठेवला। एका सोनाराचा विचार करा, तो सोन्याला पटीत किती वेळ ठेवतो। पहिले, तोपर्यंत की सर्व अशुद्धता आणि मलिनता जळून निघून जाईल। दुसरे, तोपर्यंत की त्या शुद्ध सोन्याच्या पृष्ठभागावर त्यांचा स्वतःचा चेहरा प्रतिबिंबित होईल। तसेच ज्याने आपल्याला अमूल्य किंमत मोजून विकत घेतले आहे, तो प्रभू आपल्याला शुद्ध करत राहील, जोपर्यंत त्यांचे प्रतिरूप आपल्यामध्ये दिसू लागेल। शास्त्र आपले देवाशी असलेले नाते विविध प्रकारे सांगते। कुंभार आणि माती, मेंढपाळ आणि मेंढ्या, पाय आणि जीवित दगड, पण या सर्वात श्रेष्ठ नाते म्हणजे वर आणि वधू यांचे नाते, कारण आपण त्यांची निष्कलंक आणि तेजस्वी वधू होण्यासाठी तयार होत आहोत। प्रिय देवाची लेकरांनो, या आताच्या काळातील दुःखाची तुलनाही त्या महिमेशी करता येणार नाही, जो आपल्यामध्ये प्रकट होणार आहे। रोमकार 8 अध्याय 18 वचन। जेव्हा तुम्ही शुद्ध पवित्र होऊन त्या गौरवशाली राज्यात प्रवेश कराल, तेव्हा देवदूत आनंदाने तुमचे स्वागत करतील। अधिक ज्ञानार्थ वचन। तिला स्वच्छ व तेजस्वी कापड परिधान करण्याची परवानगी दिली गेली, कारण त्या कापडाचा अर्थ संतांच्या धार्मिक रीती होय। प्रकटीकरण 19 अध्याय 8 वचन। दिवसाचे बायबल वाचन। सकाळी एजेकिएल 5 अध्याय 6 अध्याय 7 अध्याय। सायंकाळी इब्री 12 अध्याय। धन्यवाद।